सब्सक्राइब करें। जय भारत, मैं रोशनी, जागृति न्यूज में आपका स्वागत है। देखिए आज की खबरें। बाबासाहेबांनी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना या धम्मभूमीमध्ये 1954 रोजी केली आणि तेव्हापासून धम्मक्रांतीला सुरुवात झाली असं मी समजतो। ऑफिशियली जरी बाबासाहेबांनी बौद्ध धम्मामध्ये प्रवेश 14 ऑक्टोबर 1956 रोजी केला असला तरी बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा अभ्यास हा 1935 पासून सुरू केलेला होता आणि टप्प्याटप्प्याने बाबासाहेब क्रांती करत गेले आणि आयुष्याच्या अखेरीची क्रांती ही धम्मक्रांती केली। त्याच्या 2 वर्ष अगोदर बाबासाहेबांनी या देहू रोडमध्ये भगवान बुद्धाची मूर्ती स्थापित केली आणि तेव्हापासून खऱ्या क्रांतीला सुरुवात झाली असं मी समजतो। आज ह्या धम्मक्रांतीला 62 वर्ष झाली आणि देशामध्ये बौद्ध धम्म हा झपाट्याने आज वाढत झालेला आहे। जी संख्या बाबासाहेबांनी धर्मांतर करण्यापूर्वी नगण्य होती की आज महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये ही लाखोच्या संख्येमध्ये झालेली आहे। बाबासाहेबांची धर्मक्रांती यशस्वी करायची हे भारतीय बौद्ध महासभेने आपलं ध्येय आणि व्रत आहे असं मी समजतो आणि त्यानुसार भारतीय बौद्ध महासभा काम करत आहे। हे बुद्ध विहार देहू रोड येथील बुद्ध विहार ह्याच्यावरती कोर्ट कचेऱ्या बऱ्याचशा झालेल्या आहेत। काही विरोधी गटाचे एका संकुचित मनोवृत्तीचे लोक ह्यांनी इथे केसेस केलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्या केसेस आम्ही यशस्वीरित्या सोडवण्याचा प्रयत्न झाला आणि बुद्ध विहार नजीकच्या काळामध्ये काही वर्षामध्ये आम्ही मोठं भव्य दिव्य बाबासाहेबांना साजेसं असं बुद्ध विहार ह्या देहू रोडमध्ये धम्मभूमीमध्ये आम्ही साकारू। आम्ही भारतीय बौद्ध महासभा त्याचबरोबर देहू रोड बुद्ध विहार ट्रस्टचे सगळे ट्रस्टी हे आमच्याबरोबर असतील असं आपल्याला सांगू इच्छितो। आंबेडकर चळवळीचा इतिहास बघितला, काम कमी परंतु कोर्ट कचेऱ्या जास्त अशा प्रमाणामध्ये काम चालत असेल त्याच्यामध्ये विघ्न आणणं, केसेस निर्माण करणं आणि कामाला गती प्राप्त करून न देणं हे काही जणांचा उद्योग झालेला आहे आणि अशा लोकांना येथे बसलेले सत्ताधारी बाबासाहेबांच्या विचाराचे मारक हे संपूर्ण अर्थसहाय्य देत असतात। याचा देखील आज विचार करायला पाहिजे। 54 झालेलं बुद्ध विहार, पण सगळ्यांना आश्चर्य वाटतं की आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करोडोची बुद्ध विहार निर्मित होत आहे। एक एकर मध्ये बुद्ध विहार निर्मित होत आहेत। भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाविहाराची निर्मिती करत आहे। अनेक जिल्ह्यामध्ये ही विहार निर्माण झालेली आहेत, परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्याला देखील मनामध्ये एक विचार आला असेल 54 होऊन देखील या विहाराची निर्मिती का नाही। परंतु कधीतरी हा संपूर्ण इतिहास लोकांसमोर सांगण्याची गरज झालेली आहे। बाबासाहेबांची क्रांती पुढे जाऊ नये जे सिंबॉल आहे, बाबासाहेब स्वतः इकडे आले, रंगून येथे भगवान बुद्धाची मूर्ती आणली, त्याच्यापूर्वी बाबासाहेब रंगूनला गेले होते आणि ती मूर्ती बसवलेली आहे। असं बुद्ध विहार होऊच नये अशा प्रकारचं काम या पुण्यामधून या देहू रोड मधून काही लोक करत आहेत, गेले अनेक वर्ष करत आहेत। आमचे 4 ट्रस्टी आहेत,
आज 1000 आहेत. 4 दिवसापूर्वी एकांचा हात निखळला. त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं मला भीमरावजी मी येऊ शकत नाही, परंतु एकत्र आहेत. आज त्यांची साठी ओलांडून गेलेली आहे. 70च्या दशकामध्ये आज त्यांची वय आहे. त्यांना देखील वाटतं यायचे भव्य दिव्य असं स्मारक बाबासाहेबांचं बुद्धविहार हो. त्या बुद्धविहारामधून बाबासाहेबांचं स्मारक प्रतिवर्धित होईल. येणारा जो लाखोचा समूह आहे त्याला आम्ही काय दाखवणार ही चिंता या ट्रस्टींना पडलेली. परंतु गेल्या 2 वर्षापासून मी जेव्हापासून येण्याची सुरुवात केली, भारतीय बौद्ध महासभेचं जेव्हा कार्यकारी अध्यक्षपद माझ्याकडे आलं तेव्हापासून माझा प्रयत्न राहिलेला आहे. तेव्हापासून माझा प्रयत्न राहिलेला आहे की भारतीय बौद्ध महासभा या महाराष्ट्रामध्ये ते करोडोंची बुद्धविहार बांधत आहे. करोडोच्या रुपयाची बुद्धविहार आहे. त्याचप्रमाणे मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो. किती केसेस आल्या, किती जण आडवे आले, पण येणाऱ्या काळामध्ये मी सांगतो 1 वर्ष आणि 1.5 वर्षामध्ये आम्ही त्या बुद्धविहाराचं निर्मिती करू. ज्या काही अडचणी होत्या, कोर्ट कचेऱ्यामधल्या अडचणी होत्या, जे या सिनियर सिटीजन ट्रस्टीना जे दादागिरी करत होते, ते जाण्यासाठी अडकाव करत होते, तो आम्ही दूर केलेला आहे. तुम्हाला सांगतो आम्ही आज रस्त्यावरती उतरलेलो आहे. एका बाजूला कायद्याने, एका बाजूला मसल पॉवर घेऊन शक्तीने आम्ही उतरलेलो आहोत. आम्हाला देखील वाटत नाही त्या अशा बुद्धविहारामध्ये जावं. आज मी ते बघितलं, देव रोड, पिंपरी चिंचवड बाजूचं शहर, लोकांचे बंगलेच्या बंगले उभे राहिलेले आहेत. करोडोचे बंगले उभे राहिलेले आहेत, परंतु बुद्धविहार इथे निर्मिती होऊ शकत नाही. परंतु आश्वासन देऊ इच्छितो की नजीकच्या काळामध्ये इथे बुद्धविहार होईल. आता जरी गेला असला बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी, तर आपण बुद्धविहारावरती पाठी दिसेल की बाळासाहेब आंबेडकर हे देखील आता बुद्धविहाराचे ट्रस्टी झालेले आहेत. अशा प्रकारे बुद्धविहाराची निर्मिती होईल. 5 दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपले शूरवीर ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी 200 वर्षापूर्वी इतिहास घडवला, ज्यांनी पेशवाई काढली, त्या पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्या तुम्ही सगळे वारसदार आहात. 5 दिवसानंतर पुन्हा एकदा आपण भीमा कोरेगावला आपण जाणार आहोत आणि यावेळेस मोठ्या संख्येने आपण जाणार आहोत. लाखोचे लोक येतात. मला मिळालेल्या माहितीनुसार ती संख्या आता दुगणी होणार आहे, डबल होणार. सरकार आपल्याला विरोध करते, येथील प्रशासन आपल्याला विरोध करते, मग ते पोलीस प्रशासन असेल, ऍडमिनिस्ट्रेशन असेल, इकडचं कलेक्टर, त्याला ठपकावून सांगितलं भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष, भारी बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी, रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी, बाळासाहेब आंबेडकरांनी टीव्ही मीडियाच्या माध्यमातून काही झालं तरी आम्ही आमच्या शूर योद्ध्यांना जाऊन नतमस्तक होणार, त्यांना अभिवादन करणार. आम्हाला कोणी अडवू शकत नाही. आमच्या पूर्वजांचा तो इतिहास आहे, तो आम्ही गौरवणार आणि दाखवून देणार. 200 वर्षापूर्वी महान सैनिकांनी इथली पेशवाई गाठली. येणाऱ्या
2019 रोजी येणाऱ्या इलेक्शनच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या प्रोसेस मधून तुमचे जे वारसानं आम्ही 200 वर्षापूर्वी गाठलेला आहे, तुम्हाला देखील आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये गाठल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही तिथे जाणार आहोत. आम्हाला जी ऊर्जा मिळते, आम्हाला जी शक्ती मिळते, ती 2019च्या येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये आम्ही त्याचा वापर करू.